त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मोठा 12 HP मध्ये पाहिजे असेल 12 HP मध्ये हा देखील आहे. ओके. आणि याच्यावर सबसिडी आहे का? हो, याच्यावरती सबसिडी आहे. किती वेळात चार्ज होते हे? साधारणतः 2.5-3 तासात चार्जिंग होते. 2.5-3 तासात फुल चार्ज होते आणि नंतर ही जवळजवळ 1-1.5 तास चालते. ओके. आणि याला पुढे लाईट पण आहे. हे जनरली बोटीचं अटॅचमेंट आपण म्हणतो, बरोबर ना? बोट अटॅचमेंट आहे. आउटबोट इंजिन आपण बनवतोय आता. सो हे जे अटॅचमेंट आहे ह्याची साधारण कॉस्ट किती येते? तसंच मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा देखील व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी. आज आपण चाललेलो आहोत ते कुडाळमध्ये आणि एका शॉपला भेट देणार आहोत. कळंबा या नावाने आपल्याच कोकणातील एका युवकाने आपला व्यवसाय चालू केलेला आहे जिथे शेतकी अवजारं मिळतात. पण आज आम्ही खास स्पेशली चाललेलो आहोत जे आउटबोट इंजिन असतं ते बघण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत. काय किंमत आहे त्याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडे अवेलेबल असणारी इतर शेतकी अवजारांची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी देणार आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपल्याबरोबर मालवणी क्रिएटर ना बंटी कांबळे आहे आणि उठायचं आणि सुटायचं हे टी शर्ट जर तुम्हाला हवं. हा तुझाच ब्रँड आहे ना, उठायचं आणि सुटायचा? ट्रॅव्हल ब्लॉगर साठी खास बनवलाय. अच्छा. उठायचं आणि सुटायचं. हे जर असे टी शर्ट खरेदी करायचे असेल कुठल्या नंबरवर करू शकतो? आपला रोहित कडू खाली आलेल्या नंबरवर तुम्ही रोहितची नंबर देऊन ठेवतो. त्या नंबरवर संपर्क. सगळ्या साईजचे टी शर्ट अवेलेबल आहेत, लहान मुलापासून ते XXL पर्यंत. आमका पण DM केला तरी चालत, पण DM केला तर ते आमच्या ह्याच्यात खूप येतं त्याच्यामुळे कधी खाली गेलो तर गावनच बाहेर. बरोबर. म्हणून रोहितला करा. खूप चांगले हॅशटॅग कोकण करा. आता नुकतं नवीन टी शर्ट येतं हॅशटॅग मालवण, तर ते देखील आहे. आणि आता हे पण देखील आहे उठायचं आणि सुटायचं. सर्वात ट्रेंडिंग आणि चालणारं टी शर्ट कुठलं आहे आपलं? हॅशटॅग कोकणकर. हॅशटॅग कोकणकर. खूप गेलं, खूप म्हणजे खूप गेलं. आणि आपल्या फर्मचं नाव काय दिलं आपण कंपनीचं? वस्त्रकला. सो नक्की तुम्हाला जर अशी टी शर्ट्स घ्यायची असतील तर आपल्या मराठी युवकांना पुढे आणण्यासाठी नक्की त्यांच्याकडनं ही टी शर्ट्स खरेदी करा. थँक्यू. चला आता आपण कुडाळला निघूया. तर मित्रांनो, आता आपण कुडाळमध्ये आलेलो आहोत. तर कुडाळमध्ये कुठल्या ठिकाणी आलो आहोत तर हे जे नवीन ST डेपो आहे कुडाळ हायवेला लागून असणारा, त्या ST डेपोच्या बरोबर समोर आहोत आपण आणि इथेच हे शॉप आहे. अगदी इझी तुम्ही इथे येऊ शकता. हा जो हायवे आहे हा आपला नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा. या मुंबई गोव्याच्या या जंक्शनपासून जे कुडाळ बाजारपेठेमध्ये जे जंक्शन जातं किंवा मुंबईवरून येताना हा जो पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिजच्या खालून सर्व्हिस रोडने तुम्ही इथून कुडाळ बाजारपेठेकडे जेव्हा जाता तेव्हा अगदी कॉर्नरला इथे हे काळंबा शॉप आहे, अगदी डेपोच्या समोर. डेपो दाखवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे, जर तुम्ही STने जर इथे येत असाल तर डेपोला उतरून अगदी चालत तुम्ही इथे येऊ शकता. चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर आपल्याबरोबर अक्षयदादा आहेत. अक्षयदादा, आपल्याकडे जी शेतकी अवजारं मिळतात ती तर आपण या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत, पण स्पेशली आम्ही खाडी किनारी राहणारी लोक आहोत. आमचा खेकड्या बिकड्याचा व्यवसाय आहे छोटा मोठा, तर त्याच्यासाठी आम्ही एक आउटबोट इंजिन बघायला आलेलो आहोत. सो त्याची माहिती तर पुढे जाऊन आपण नक्कीच घेणार आहोत. तर सुरुवात आपण आपल्या या ज्या शॉपमध्ये कुठले इक्विपमेंट्स काय रेंजला आहेत तर तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. सो सुरुवात आपण आपल्या विडरपासून करूया. आपण आता आपल्याकडे रॉयल शेतकरी कंपनीचा 5 HP डिझेलचा ट्रॅक्टर आहे. 5 HP डिझेलचा आहे. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मोठा 12 HP मध्ये पाहिजे असेल 12 HP मध्ये हा देखील आहे. ओके. आणि याच्यावर सबसिडी आहे का? हो, याच्यावरती सबसिडी आहे. याच्यावर सबसिडी आहे. तरी सबसिडी काय? सरकार मान्य सबसिडी असते. अच्छा. सबसिडीचं कसं असतं, लकी ड्रॉ सिस्टम असते. ओके. त्याच्यामध्ये तर जी सबसिडीची जर माहिती पाहिजे असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट ते लोक करू शकतात. शॉपमध्ये येऊ शकता. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे हे छोटे पॉवर विडर आहे. हे छोटे पॉवर विडर. ओके. त्याच्यामध्ये जसं तुम्हाला दाखवला रॉयल शेतकरी, त्याच्यामध्ये रॉयल शेतकरी पेट्रोलमध्ये आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही पण पेट्रोलमध्ये, हा डिझेलमध्ये आहे किर्लोस्कर. अच्छा, किर्लोस्करचा डिझेलचा आहे. डिझेलचा आहे. हा कुठला आहे? हा किर्लोस्कर कंपनी पेट्रोलमध्ये आहे ना. किर्लोस्कर कंपनी पेट्रोलमध्ये. पॉवर विडरमध्ये. ओके. आणि हा पॉवर विडर रॉयल शेतकरी पेट्रोलमध्ये आहे ना, रॉयल शेतकरीमध्ये. ओके. 7 HP मध्ये. 7 HP मध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन मिळून जाणार. याच्या व्यतिरिक्त जर कुठले पॉवर विडर डायरेक्ट कंपनीकडनं सबसिडी आहे 40% रॉयल शेतकरी कंपनीला. अच्छा. कंपनीकडनं डायरेक्ट 40% सबसिडी. ओके. सो मित्रांनो, मी रिपीट का करतो यांच्या मागे, कारण का आम्ही माईक नाही आपल्याकडे सध्या तरी. लवकरच आपला नवीन माईक येईल
सो त्याच्यासाठी मी रिपीट करतो कारण का बाजूला ट्रॅफिक देखील आहे. सो तुम्हाला कळलंच असेल की यांच्याकडे हे जे पॉवर विडर्स आहेत ते देखील इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर पॅडी थ्रेशर म्हणजे तुम्हाला भात मळणी मशीन आपल्याकडे अवेलेबल. अच्छा, ही जी मशीन आहे ही भात मळणीची मशीन आहे. ओके, ह्याची साधारण काय कॉस्टिंग होते? ही साधारण 35,000 रुपयाला जाते. भात मळणी म्हणजे जी आपण बैलांच्या पायाद्वारे जे भात आपण मळलं जातं त्याच्यामध्ये कसं तुम्हाला वारा देऊन येतं. ओके, तुम्हाला गवत होऊन एकतर येतं, त्याच्यानंतर ह्या वापरद्वारे तुम्हाला वारा देऊन येणार. अच्छा, वारा देऊन येणार. ओके, वारा वगैरे देऊन. त्यानंतर ही छोटी छोटी काही इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नारळ सोडणी यंत्र मिळणार. साधारण काय कॉस्टिंग असते याची? ही साधारणतः 550 रुपये. 550 रुपये नारळ. त्याच्यानंतर तुम्हाला ही आपल्याकडे सुपारी सोडणी सुपारी सोडण्याची मशीन. ओके, काय कॉस्टिंग आहे त्याची? हा 250 रुपयाला येणार तुम्हाला. 250 रुपये. 250 रुपये. ओके. आणि ही जी आपण आता मशीन बघतोय ही कसली आहे? ही तुम्हाला भात झोडणी मशीन आहे. भात जोडणी मशीन. भात जोडणी मशीन. ओके, म्हणजे जो आपटून आपण भात जोडतो त्याला डायरेक्ट मोटर येते. मोटर येते. ओके, मोटर अटॅचद्वारे तुम्हाला ती डायरेक्ट चालू शकते घरी. बरं, त्याच्याबरोबर आपल्यावर माडावर चढायचे देखील यंत्र आहेत. शिड्या आहेत आपल्याकडे. 3200 रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आता ही जी आपण मशीन बघतो ही कसली आहे? आपलं टोकन यंत्र आहे. अच्छा, तुम्हाला भुईमुग वगैरे घालण्यासाठी आपण वापरलं जातं आपल्याकडे. ओके, त्याला टोपण यंत्र म्हणतात. टोकन यंत्र म्हणजे भुईमुगाच्या शेतीमध्ये आपण याचा वापर करू शकतो. भुईमुग वगैरे आपण याच्यात घालू शकतो. साधारण काय किंमत असते याची? साधारणतः 8,500 रुपये 9,500 रुपये 2 कॉस्ट मध्ये येतं. याच्यामध्ये तुम्हाला खत घालण्यासाठी सुद्धा वेगळे टँक येते. अच्छा, बियासोबत तुम्ही खत देखील घालू शकतो. खत देखील घालू शकतो. ओके, आता थोडं आपण आतमध्ये जाऊया आणि येऊया की आपल्याकडे जे ग्रास कटर मशीन आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घ्या. आपल्याकडे हे जे ग्रास कटर आहे ह्याची स्टार्टिंग रेंज कुठली आहे? स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 5,500 पासून स्टार्टिंग रेंज. 5,500 पासून. आणि ते कुठल्या कंपनीचं काय मेक आहे त्याचं? एक सुपरजीत कंपनीची येणार किंवा तुम्हाला अल्टर कंपनीची येणार. ओके, 52cc मध्ये इंजिन येतं. अच्छा, त्याची वॉरंटी गॅरंटी काय असते? 5,500 वॉरंटी गॅरंटी येते. अच्छा, 5,500 वॉरंटी गॅरंटी. मग वॉरंटी गॅरंटीसाठी वॉरंटी गॅरंटी नसते, पण वॉरंटी तुम्हाला एक साधारण 8,500च्या ग्रास कटरला तुम्हाला 8,500 पासून तुम्हाला पुढे वॉरंटी चालू होते. ओके, तुम्हाला कार्बोरेटरला 1 वर्ष वॉरंटी येते. अच्छा, कार्बोरेटरला 1 वर्षाची वॉरंटी येते. साधारण कुठले कुठले ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत? आपल्याकडे रॉयल शेतकरी म्हणून येते जी तुम्हाला 40% सबसिडी लेस करून मिळते. ओके, 17,500ची मशीन तुम्हाला 10,500 रुपयाला आपल्याकडे मिळणार. अच्छा, त्याच्यानंतर तुम्हाला बाकी होंडा मध्ये आहे, रॉयल शेतकरी मध्ये आहे, बिर्ला मध्ये येणार. ओके, त्याच्यानंतर कावासाकी मध्ये येणार, किसान क्राफ्ट मध्ये येणार. ओके, त्याच्यानंतर आपण स्टील कंपनी मध्ये सुद्धा आपल्याकडे ग्रास कटर अवेलेबल आहे. ओके, स्टील कंपनी मध्ये सुद्धा. अच्छा, तो ब्रँडेड आपल्याकडे देखील ग्रास कटर उपलब्ध आहेत. आणि अधिक माहितीसाठी खाली आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आता ग्रास कटरवरनं आपण वळूया या ज्या ह्या मशीनला काय म्हणतात जे आपण वूड कटर चेन्स ऑफ वूड कटर आहे. याच्यामध्ये कुठले कुठले ब्रँड आहेत आपल्याकडे? आपल्याकडे बघा बॅटरी ऑपरेट चेन्सॉ 4,500 पासून स्टार्टिंग होतं. अच्छा, हे बॅटरी ऑपरेटेड आहे? हे बॅटरी ऑपरेटेड. ओके, म्हणजे एकदा हे चार्ज केली तर किती वेळ चालते? साधारणतः 1-1.5 तास आरामात चालते. ओके, म्हणजे ह्याला वायर कनेक्ट करायची किंवा ह्याची काहीच गरज नाही, डिझेल पेट्रोलची काही गरज नाही, जस्ट चार्ज करायचा. किती वेळात चार्ज होते हे? साधारणतः 2.5-3 तासात चार्जिंग होते. 2.5-3 तासात फुल चार्ज होते आणि नंतर ही जवळजवळ 1-1.5 तास चालते. ओके, आणि याला पुढे लाईट पण आहे. वा. आणि ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? ही तुम्हाला लो रेंज मध्ये 4,500 रुपयाला बसणार. ओके, ही 7,500 रुपयाला बसणार. 7,500. 7,500. दोघांचं काम एकच आहे. ओके, आता त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून मोठ्यामध्ये पाहिजे असेल तर मोठ्यामध्ये सुद्धा मिळते. डबल बॅटरी मध्ये. ओके, ही आहे ना, ही पण बॅटरी ऑपरेटेड आहे? ही पण बॅटरी ऑपरेटेड आहे. ह्याला पाटा वगैरे जो आहे ना तो मोठा आहे. तुम्हाला डबल बॅटरी आहे ना. ओके, डबल बॅटरी मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला डायमीटर दिलेलं आहे बघा. आता आणि बॅटरी पण दाखवते किती टक्के? 90% चार्जिंग आहे. ही किती तास चालते? ही साधारणतः 2-2.5 तास चालते. 2-2.5 तास चालते. एकदा चार्ज केल्यानंतर ही 2-2.5 तास चालते. ही जे काम करते तेच हे मोठं मशीन काम करते. फक्त मोठे मशीन जे आहे ते तुम्हाला पेट्रोल वरती चालतात. पेट्रोल वरती. ओके, साधारण 1 लिटर पेट्रोलला किती चालतात? 1 लिटर पेट्रोल मध्ये साधारणतः 1 तास चालते. आणि याची प्राइस रेंज साधारण किती असते? कमीत कमी आपल्याकडे बघा एक साधारणतः 4,500 पासून ह्या पण मशीन आपल्याकडे चालू आहे. ओके, 4,500 पासून स्टार्टिंग आहे. आकाश कंपनीची येणार आहे. तुम्हाला 58cc मध्ये इंजिन येणार आहे. अच्छा, आणि याच्यामध्ये आणि हायर साईडला गेलो तर? हायर साईडला गेलात तर मग तुम्हाला त्याच्यावरती
ही 4,500 रुपये आहे, ही 6,500 रुपये आहे. ओके. त्याच्यानंतर 8,500 रुपये आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ही एकदम छोट्यामध्ये घेतलात पेट्रोल मिनी मध्ये, ओके, तर तुम्हाला ही 7,500 रुपये बसणार. अच्छा, ही कुठल्या कंपनीची आहे? ही तुम्हाला सेंटर पॉइंट कंपनीची आहे. ओके. आणि ही एकदम हलकी आहे, म्हणजे तुम्ही झाडावर आरामात हिला घेऊन जाऊ शकता. वर जाऊन देखील याचं कटिंग मी एका हातात पकडलेली आहे आणि एकदम हलकी आहे. साधारण याचं वेट काय आपल्याला माहिती असतं? याच्या मॅन्युअलवर दिलंच असेल, पण ही एकदम हलकी आहे. एकदम हलकी, साधारण 2 किलो. ही साधारण 1 लिटरला किती चालते? 1 लिटरला ही पण एवढीच 1 तास ॲव्हरेज देते. 1 तास एव्हरेज देते. ओके. तर मित्रांनो, हे जे चेनसॉ कटर म्हणतात ना याला, चेनसॉ कटर देखील इथे अवेलेबल आहेत. तर दादा, आपल्याकडे हे जे वॉटर पंप आहेत, हे कशावर चालणारे वॉटर पंप आहेत? पेट्रोलवरती चालणार आहे. ओके. ह्याचं इंजिन जे आहे ते 2 स्ट्रोक आहे. 2 स्ट्रोक मध्ये येणार, ते तुम्हाला 4 स्ट्रोक मध्ये सुद्धा येणार. ओके. ऑइल मिक्स पेट्रोल मध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके. कोरा पेट्रोल वरती सुद्धा तुम्ही चालवू शकता. ऑइल मिक्स आणि कोऱ्या दोन्ही पेट्रोलवर हे चालतं. साधारण 1 लिटरला किती वेळ चालतं? 1 लिटरला 1 तास चालतं. आणि याचा जो उपयोग आहे तो आपण विहिरीतलं पाणी काढू शकतो, काढण्यासाठी, बोटीतलं पाणी सुद्धा काढू शकतो. ओके. आता समजा मला हे पाणी खालच्या टाकीतनं वर पहिल्या दुसऱ्या मजल्यावर न्यायचं आहे, तर तरी त्याचा वापर होऊ शकतो. ओके. आणि प्युअरली हे पेट्रोलवर चालणार आहे. ही एक मला इंजिन दाखवतो तुम्ही, मोटर बाहेर काढून. हे इंजिन आहे 1.5 ह्याला तुम्ही, ह्याला कसं ग्रास कटरचं इंजिन. अच्छा. ग्रास कटर, ह्याला तुम्ही कोणत्याही ग्रास कटरचं इंजिन लावू शकता. ओके. आपण अगदीच आपल्याकडे 5,500 पासून इंजिन स्टार्टिंग आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 4 बोल्ट काढून फक्त इंजिन दुसरं आपण लावू शकतो. ओके. म्हणजे हे इंजिन आहे, हे ग्रास कटरचंच इंजिन आहे. जे तुम्ही, तुमच्याकडे जर ग्रास कटर असेल तर हे तुम्हाला फक्त पुढचं जो पार्ट आहे, अटॅचमेंट आहे, तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. ओके. साधारण अटॅचमेंटची काय किंमत जाते? अटॅचमेंटची तुम्हाला 3,500 रुपये जाते. 3,500 रुपये अटॅचमेंटची किंमत जाते. आता इथे जी दिसते ही अटॅचमेंट आहे, बरोबर ना? अशामध्ये ही छोट्यामध्ये आहे, तुम्हाला मोठ्यामध्ये आहे. ओके. पण ह्याच्या ही अटॅचमेंट जरी छोटी असली तरी ह्याच्या मागे आपलं जे ग्रास कटरचं इंजिन आहे, ग्रास कटरचं इंजिन कुठलंही लावू शकतो, याच्या मागे आपण बसवू शकतो. ओके. आता त्याच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्याकडे हे वेगळ्या प्रकारचे काही पंप दिसतात. तर हे कशासाठी युज होतात? फवारणी, पोर्टेबल पॉवर पेअर म्हणतात. ओके. हे आपण तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता. हे सिंगल गन मध्ये येणार तुम्हाला. ओके. ह्याला म्हणतात पोर्टेबल पॉवर स्प्रेअर. ओके. स्प्रे करतं म्हणून स्प्रेअर. जे तुम्हाला किसान क्राफ्ट कंपन्यांमध्ये येणार, त्याच्यानंतर रॉयल किसान कंपनीमध्ये येणार. ओके. अशामध्ये हे तुम्हाला कसे 2 स्ट्रोक मध्ये आहे. अच्छा. ऑइल मिक्स पेट्रोल मध्ये. ओके. म्हणजे झाडावर फवारणीसाठी, कौलं धुण्यासाठी, भिंत धुण्यासाठी, आपली कलमांची फवारणी करू शकतो. ओके. आंब्याची, काजूची, कलमांची फवारणी तुम्ही त्याच्यावर होऊ शकतात. साधारण हे कशावर चालतं? हे सर पेट्रोलवरती चालतं. पेट्रोलवर चालतं. ऑइल मिक्स पेट्रोलवरती येणार आहे. तासाला किती चालतं हे? 1 लिटरला 1 तास प्रत्येकाचा एव्हरेज आहे. ओके. त्याच्यानंतर खाली जाऊन हे वेगळ्या प्रकारचे काही आपण यंत्र बघतो. ही कसली आहेत? हे तुम्हाला कार वॉशर आहे. अच्छा. याच्यामध्ये कार वॉशर आपल्याकडे 5,500 पासून स्टार्टिंग रेंज आहे. ओके. 5,500 पासून स्टार्टिंग रेंज. अच्छा. ते तुम्हाला 8,500 पर्यंत आहे. 5,500 पासून ते 8,500 पर्यंत वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत. जसे घरी आपली स्वतःची गाडी असेल तर घरी वॉशिंग करू शकतो. पण हे आता इलेक्ट्रिक वर चालणार आहे. इलेक्ट्रिक वरती चालणार. ओके. इलेक्ट्रिक पॉइंटला पुढे गेल्यानंतर फवारणीचे यंत्र दिसतात आपल्याला. ही कसली फवारणी यंत्र आहे? ही तुम्हाला मोठ्या बॅटरीमध्ये तुम्हाला तो फवारणी, अच्छा, बॅटरी पंप येणार. म्हणजे इथे जी छोट्या मधली जी येतात हँडपंप सारखे. ओके. कमीत कमी तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे बघा, हे छोट्यामध्ये आहे. हे तुम्हाला साधारणतः, हे पण फवारणीचे यंत्र आहे. फवारणीचे यंत्र आहे, फक्त हा छोटा आहे. पण हे बॅटरी ऑपरेटेड आहे की नाही? मॅन्युअल यूज करू शकतो. ओके. हे जे आहे ते बॅटरी ऑपरेटेड आहे. ते बॅटरी ऑपरेटेड. ओके. एकदा चार्ज करायचं आणि मग त्याच्यातनं ते साधारणतः 2.5-3 तास चार्जिंग केला तर 4 तास व्यवस्थित बॅकअप देतो. ओके. म्हणजे याला हँडपंप मारायची गरज नाही, पण त्याला एक सेपरेट अटॅचमेंट पण दिलेली आहे. 2-in-1 मध्ये सुद्धा येतं. ओके. आणि मॅन्युअल मध्ये सुद्धा येतं. अच्छा. दोन्ही ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतरचं तुम्ही म्हणालात की हे पण बॅटरी ऑपरेटेड. हे बॅटरी, हे किती तास चालतं एकदा फुल चार्ज केलं? 2.5-3 तास, 4 तास याचा सुद्धा बॅकअप चांगला. ओके. हे पण फवारणीसाठी आपण वापरू शकतो. ओके. त्याला पाईप येणार, गन येणार याच्यासोबत. आता जर मागे जाऊन बघतो तर आणखीन काही मोठी फवारणी यंत्र आपण बघतोय. तर आता ही आता मोठ्या प्रकारची फवारणी यंत्र आहेत. ह्यांचे काय स्पेसिफिकेशन आहे? ते तुम्हाला होंडा मध्ये आहे ना. ओके. होंडा मेक आहे त्यांचा, ब्रँड होंडा आहे. याच्यामध्ये तुम्हाला GX80 म्हणून मॉडेल येणार. ओके. तुम्हाला STP वरती चालणार. ओके. त्यानंतर हे होंडा मध्ये 160 मोठं मॉडेल येणार, पेट्रोल वरतीच आहे ना. ओके. प्युअर पेट्रोल मध्ये येते. अच्छा. हे पण 1 लिटरला 1 तास चालणार आहे. 1 लिटरला 1 तास चालणार आहे. ओके. ह्याच्यावर सबसिडी असते का? त्याच्यावरती तुम्हाला सबसिडी मिळते. सरकार मान्य सबसिडी जी आहे ती तुम्हाला याच्यावरती मिळून जाते. बरोबर.
आणि साधारण याची काय कॉस्टिंग पडते? हे तुम्हाला आता ह्याची होंडा जे आहे हे 160 मॉडेल म्हणून आहे, याची 36,000 रुपये प्राइस आहे. ते सध्या तुम्हाला 3,000 डिस्काउंट चालू आहे, ते तुम्हाला डिस्काउंट मध्ये 33,000 मध्ये मिळणार. खाली आलेल्या नंबरवर अधिक माहिती जाणून घेऊ शकता. त्यानंतर ह्याची किंमत तुम्हाला 33,000 रुपये आहे, तुम्हाला 30,000 रुपयाला मिळणार. अच्छा, 80 म्हणून मॉडेल आहे. फक्त होंडावर आपला डिस्काउंट ऑफर चालू आहे. होंडावरती आता हे जे खाली इंजिन दिसतंय हे तुम्हाला किर्लोस्कर मध्ये इंजिन आहे. ओके, जे आपण ह्याला सुद्धा इथे लावू शकतो. ओके, सो हे फक्त इंजिन आहे, जे हे आहे हा पार्ट आहे. ओके, तर या व्यतिरिक्त आता आपण बऱ्याच इंजिनांची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे स्पेअर पार्ट सुद्धा सगळे अवेलेबल आहे. टोटली आपल्याकडे स्पेअर पार्ट प्रत्येक ओके, अवेलेबल आहे. कुठलाही ब्रँड असू दे, कुठलंही इंजिन असू दे, कुठलंही मोटार असू दे, प्रत्येक कारवर त्याचं सगळं इक्विपमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर बऱ्यापैकी आपण शॉपची माहिती घेतलेली आहे दादा. आता आपण आलेलो आहोत ते हे जे आउटबोर्ड इंजिन आहे त्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. तर दादा, आता हे जे खालचं अटॅचमेंट आहे हे जनरली बोटीचं अटॅचमेंट आपण म्हणतो, बरोबर ना? बोट अटॅचमेंट आहे. आउटबोट इंजिन आपण बनवतोय आता. सो हे जे अटॅचमेंट आहे ह्याची साधारण कॉस्ट किती येते? 8,500 रुपये नुसती याची कॉस्ट आहे. ओके, आणि याला आपण कुठलं पण इंजिन लावू शकतो? कुठल्याही ग्रास कटर पासून कोणत्याही ग्रास कटर इंजिन, कुठल्याही ग्रास कटरचं इंजिन याला फिट होतं, बरोबर? आता जे आपण हे 8,500चं हे लावतोय त्याच्यानंतर मग आपण हे कुठलं आता इंजिन लावतोय? आपण याला 43 सीसी रॉयल शेतकरीचं इंजिन लावतो. अच्छा, 43 सीसीचं रॉयल शेतकरीचं. ओके, आता याची अटॅचमेंट कशी होते ती बघूया. आता हे वर ठेवायचं आपल्याला काढून. जनरली आता जेव्हा ग्रास कट, एक मिनिट उचलला, जेव्हा ग्रास कटर असतो तेव्हा ग्रास कटरचा पुढचा सॉफ्ट म्हणजे हा त्याला अटॅच असतो, बरोबर ना? आता तो आपण हा पार्ट काढून फक्त आता इंजिन घेतलं आणि ते इथे आपण फिट करतो. हे वर ठेवून खालून फक्त आता आपल्याला हे इझिली नटबोल्ट लावायचे. ओके, हे 4 नट बोल्ट फिट केले. तसेच काढताना पण ह्याला जे नट बोल्ट आहेत या बाजूला हेच काढायचे आणि पुन्हा इथे जॉईन करायचे. एकदम इझिली काम आहे. त्याच्यानंतर ही आता जी वायर जाते ही कसली आहे? ही आता मी आता इथून नुसती लावत नाही, एक्सिलेटरची वायर आहे. कशी वर्क दाखवतो. ओके, जी आता ही जी आपली एक्सिलेटरची वायर आहे ही बघा, तशीच याला देखील एक्सिलेटर, हा एक्सिलेटर आहे ना पुढचा? एक्सिलेटरची वायर. ओके, हे क्लॅम्प आहे फिटिंग करणं बोटला. अच्छा, हे बोटला फिटिंग करायला मागून करण्यासाठी क्लॅम्प आहे ते. बोटला असं फिटिंग केलं. ओके, हा जो फॅन आहे तो फिरणार. ओके, हा जो फॅन फिरणार. अच्छा, हा एक्सिलेटर. इथे बटन देखील दिले. याला इथे बटन दिलं आहे. ओके, बटन ऑन ऑफ आहे. ओके, आणि त्याचा एक्सिलेटर आहे. ओके, की खालचा फॅन फिरणार तुम्ही. ओके, सो एकदम इझी सेटअप आहे. इथे हे जे बटन आहे हे कशासाठी आहे? हे हा एअर फिल्टर आहे याचं. ओके, एअर फिल्टरचं काम. एअर फिल्टर आहे. ही टाकी आहे इथे. म्हणजे जसं आपला ग्रास कटरचा एअर फिल्टर आहे तेच सगळं ग्रास कटरचं वरचं सिस्टीम आहे. फक्त तीच मशीन काढून आपल्याला ह्याला जोडायची आहे आणि ही जी वायर आहे इथे एक्सिलेटरला जोडायची की विदिन 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सगळे अटॅचमेंट लागते. ओके, आता जर आपण हे इक्विपमेंट बघतोय तर खालचं 8,500चं आहे आणि वरचं जे आहे ते आपण 5,500चं आहे. कमीत कमी आपण 5,500 पासून इंजिन घेऊ शकतो. सो या इंजिनची किंमत 10,500 रुपये. 10,500 रुपये. ओके, या इंजिनची किंमत 10,500 आणि प्लस हे 8,500 म्हणजे 18,500चा हा सेटअप झाला. पण कमीत कमी 5,500चं तर इंजिन आपण लावू शकतो. आपल्याकडे स्टार्टिंग साधारण 1 लिटरला किती चालते ही? 1 लिटरला साधारणतः 1 तास चालते. 1 तास चालणार बोट. ओके, तर अक्षय दादा, बघायला गेलं तर आपल्याकडे शेतीसाठी लागणारी बरीच अवजारं या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता हे जे आता आपण बघतोय हे खड्डे मारण्याचं आहे. ह्याला काय म्हणतात? याला खड्डे अर्थ ऑगर म्हणतात. अर्थ ऑगर. ओके, ह्याची काय कॉस्टिंग जाते? ही पूर्ण तुम्हाला ह्याचं खालचं जर ही अटॅचमेंट सेपरेट घेतलात ना, ओके, तुम्हाला 7,500 रुपयाला मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही याला ग्रास कटरचं इंजिन, कोणत्याही ग्रास कटरचं इंजिन ह्याला लावू शकता. म्हणजे स्टार्टिंग रेंज जे 5,500चं ग्रास कटरचं इंजिन आहे ते जर ह्याला लावलं तर खालचं 8,500 रुपये. 7,500. 7.5 प्लस 5.5
असं याचा 13-14 हजाराला हे पण मिळून जातं. आता हे जे खाली किती डेप्थ होल आपला बसता? हे जे बीट आहे ना हे तुम्हाला 4 इंचाचं बीट आहे. अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 6 इंचाचं बीट लावू शकता, 8 इंचाचं बीट लावू शकता. जेवढं तुम्हाला खड्डा मारायचा आहे तेवढं तुम्ही एक्स्ट्रा बीट वाढवू शकता. म्हणजे जे बीटचं डायमीटर वाढणार तेवढी त्याची किंमत वाढणार किंमत आणि डेप्थ आहे ती 3 फूट पर्यंत आपण मारू शकतो. मारू शकतो. ओके. आता त्यानंतर आपण हे जे बघतोय हे कशा प्रकारचा हे तुम्हाला कोनसा म्हणून ह्याला काय म्हणतात? कोनसा. ओके. झाडावरून कटिंग करणे ह्याला मध्ये तुम्हाला हे दिलंय. ह्याला पोल सॉ म्हणतात. पोल सॉ. ओके ओके. हे जे आहे हे टेलिस्कोपिक आहे म्हणजे हे काढायचं. ओके. त्याच्यावरती तुम्ही हे वाढवू शकता. वाढवून आपण आणि याला हे वायर दिलेली आहे जेणेकरून तुम्ही हे कटिंगसाठी बघा इथे कटिंगसाठी देखील वापरू शकता. कटिंग पाहिजे तर असं कटिंग करू शकता. ओके. नाहीतर मग ह्याला रशीद्वारे असं खोललात की ओके. म्हणजे बांधी कापायला किंवा बेडे काढायला याचा वापर होतो. खाली सुद्धा. ओके. इथून पण वाढू शकतो. इथून वाढू शकतो. ओके. पाहिजे तेवढा साधारणतः 20 फुटापर्यंत आरामात जातो. 20 फुटापर्यंत जाते. ओके. तर अशी बरीच इक्विपमेंट्स या ठिकाणी आहेत. तुम्ही खाली आलेल्या नंबरवर यांच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला कुठलाही मशीनचा पार्ट हवा असेल किंवा कुठलीही गोष्ट हवी असेल जी शेतीशी रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर अक्षय दादा आपल्याकडे ही आता वेगवेगळी काही अटॅचमेंट आपल्याला दिसतात. तर ही कुठल्या प्रकारची अटॅचमेंट आहे? खुरपणीसाठी ग्रास कटरला लावू शकतो. ओके. हे आपल्या खुरपणीसाठी आहे. त्याच्यानंतर हे पण सुद्धा तुम्हाला खुरपणीसाठी आहे जे आपण खुरपणी करू हे शकतो. ग्रास कटरच्या पुढे लावायचं म्हणजे या ठिकाणी आपण हे अटॅचमेंट लावू शकतो. या ठिकाणी आपण लावू शकतो. ओके. त्याच्याने खुरपणी व्यवस्थित होते. त्याच्यानंतर ही पण तशीच अळी काढायची असेल तर तरी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. सेम ग्रास कटरच्या पुढे हे जोडायचं. म्हणजे तुम्हाला जर समजा अळी करायची असेल माडांची आंब्याची तर तुम्ही हे त्याला पुढे लावू शकता. त्याच्यानंतर ग्रास कटर मध्ये आपल्याला बघा ही तुम्हाला ग्रास कटरची वॉटर पंप अटॅचमेंट आहे. अच्छा. वॉटर पंप याला तुम्ही गिअर काढून पुढे लावला तर हे साधारण एवढं 1 इंच पाणी आरामात खेचेल. ओके. त्याच्यानंतर ही तुम्हाला ग्रास कटरलाच पुढे लावण्यासाठी चेनसॉ अटॅचमेंट आहे. अच्छा. म्हणजे फांदी कापायला पण आपण ग्रास कटरचा वापर करू शकतो. चेनसॉचं अटॅचमेंट इथे आहे. म्हणजे ग्रास कटरचा उपयोग आपण बऱ्याच गोष्टीसाठी करू शकतो. म्हणजे ह्या जर पुढच्या अटॅचमेंट लागल्या तर शेतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुढच्या अटॅचमेंटचा करू शकतो. आणि पुन्हा जर ग्रास कटरचा वरचा पार्ट जर आपण काढला तर तो आपण मोटरसाठी लावू शकतो. अक्षय दादा आपल्याकडे दुकानाच्या बरोबर मागील बाजूस आपलं हे स्वतःचं गॅरेज देखील आहे जिथे सगळे इक्विपमेंट्स रिपेअर होतात. तर आपल्याकडे काय काय रिपेअर होतात? आपल्याकडे ग्रास कटर, चेनसॉ, त्याच्यानंतर आपण इथे ब्लोअर रिपेअरिंग करतो. ओके. जो ब्लोअर आपण रस्त्यासाठी हवा फवारण्यासाठी वापरतात. ओके. ब्लोअर, कार वॉशर. ओके. मोठे इंजिन, डिझेल. त्याच्यानंतर आपण विडर रिपेअरिंग करतो. अच्छा. विडरचं पण रिपेअरिंग इथे होतं. म्हणजे त्याचं काही जरी पार्ट असेल काय असेल तर स्पेअर पार्ट पण तेवढंच अवेलेबल आहे. ओके. तर जर कोणाला रिपेअरिंग साठी यायचं असेल तर तो देखील नक्की तुमच्याकडे येऊ शकतो. असं नाहीये की ते इक्विपमेंट किंवा ते इंजिन तुमच्याकडनं घेतलेलं असेल. कुठूनही जर घेतलं असेल तर तुम्ही त्याला रिपेअरिंग करून देता. ओके. तर मित्रांनो आज आपण कळंबा या शॉपला भेट दिल्यानंतर आपल्याला कळलं की शेतीसाठी लागणारी जी काही अवजारं आहेत, जी काही आधुनिक अवजारं आहेत, जर ती तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे येऊन नक्की भेट देऊ शकता. तुम्हाला सबसिडीविषयी जर काय माहिती जाणून घ्यायची असेल किंवा कुठल्याही अवजाराची इथे येण्या अगोदर जर त्याची किंमत जाणून घ्यायची असेल किंवा त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.